फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे उडदाच्या पानांची भाजी. पारंपरिक रेसिपी आहे ही. बघा, ही उडदाची पानं फ्रेश अशी रानात आणलेत, शेतात आणलेत आणि ती अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेत सगळी. सासूबाई आमच्या बनवणार आहे ती उडदाच्या पानांची भाजी. बघत राहा, पुढं मी दाखवेनच तुम्हाला कशी कशी बनवणार आहे ती. त्याची फुल रेसिपी मी दाखवेनच तुम्हाला कशी बनवायची. यात आपण उकडून घेणार आहे भाजी, वाफवून घेणार आहे पाण्यात थोडंसं. पाणी घाला, ह्याच्यात पाणी टाकून घेतले आपण. पाणी टाकून ही वाफवून घेणार आहे भाजी उकडून, आणि नंतर कांदा, चटणी आणि मीठ टाकून नंतर परतून घ्यायची आपल्याला. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी दाखवेन फुल रेसिपी याची तुम्हाला आता कशी बनवणार आहे ती. ही चवळ्याची भाजी, उडदाची भाजी अशी उकडत ठेवली आहे. त्यातलं तर पाणी संपले, बहुतेक शिजले. थांब, ही अशी भाजी आपण पाणी त्यातलं ड्रेन करून घ्यायचं आहे. पातेल्यातलं भाजी उकडून घेतले सगळी, आणि आता हे सगळं पाणी त्यातलं आपण नितळून घेतले. कांदा चिरून घेतला त्यासाठी भरपूर सारा, 2 वेळा पाणी घातलं. आता पिळून घ्यायची. हे अशी आपण पिळून घ्यायची सगळी. त्याची आंबाडीच्या भाजीप्रमाणे सगळं उकडून घेऊन पिळून घेतल्यानंतर ही गोल गोल चेंडू करून घेतली. पुढची प्रोसेस बघा त्याची. काय ग, टाकून घेतले आपण भाजीला, आणि ती उकडून घेतलेली भाजी अशी एकसारखी फोडून घेतल्या सासूबाईंनी. आणि त्याच्यात आता मी चटणी टाकायला लागली. बघा, त्याच्यात बघा अशी चटणी टाकायची आणि एकसारखी चुरडून घ्यायची नंतर. आणि इकडं हा कांदा सगळा एवढा भरपूर सारा असा कांदा ठेवला आहे फोडणीसाठी. फोडणी पण मी दाखवते तुम्हाला मिनटं. आपला तवा आहे, त्याच्यातच फोडणी टाकणार आहे आपण. भाकरीच्या तव्यातच फोडणी टाकणार आहे. भरपूर सारा कांदा चिरून घेतलाय, फोडणी टाकणार आहे. बघा, कांदा सगळा एवढा फ्राय करून घ्यायचा, आणि मग त्याच्यात आपण भाजी टाकायची. आमच्या रॉकीचा चाललाय सगळा दंगा अशा तऱ्हेने. लास्ट मी दाखवेन भाजी बनली. ही भाजी सगळी टाकून घ्यायची उडदाच्या पानांची, आणि भरपूर सारा कांदा घालून आपण तेलात परतून घेतलाय. आणि चटणी, मीठ आपण भाजीतच सगळं टाकून एकसारखं चुरडून घेतले सगळं. ही आपली अशा पद्धतीने बनले भाजी तयार झाल्यावर आहे खाण्यासाठी. आता थोडंसं एक वाफ फक्त द्यायची तिला आता. आणि अशा पद्धतीची ही उडदाची भाजी खूप छान आणि पौष्टिक असते शरीरासाठी. पारंपरिक रेसिपी आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.